नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय इंग्रजी यामधील आपण नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर फिमेल्स, देअर यंग वन्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड देअर साऊंड्स यावरील एक्सरसाइज सोडवून घेत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती पाहिलेली आहे आणि क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस मधले 1 ते 20 प्रश्न या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण बघा, या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 21 ते प्रश्न क्रमांक 41 सोडवून घेणार आहोत। चला तर मग नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिलाय, व्हॉट इज द फिमेल ऑफ अ बुल कॉल्ड। आता बैलाच्या मादीला काय म्हणतात? मग आपल्याला माहिती आहे गाय बैल असतं, मग बुलच्या मादीला काय म्हणतात? काऊ। ऑप्शन नंबर 2 हे आपल्या काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता बघा, सॉम हे कुणाचं आहे? तर पिग सॉ म्हणजे डुकराच्या मादीला सॉ म्हणतात, आणि इवी हे शीपच्या मादीला इवी म्हणतात, आणि मेयर हे हॉर्सच्या मादीला मेयर म्हणतात। मग इथे मात्र आपले उत्तर आहे बुल ऑक्स। पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, इफ अ डॉग्स बार्क देन बियर्स डॉट डॉट। आता जर डॉग बार्क करतो म्हणजे कुत्रे भुंकतात, तर बियर्स काय करतो? तर आपल्याला माहीत पाहिजे। बघा, आता इथे फक्त आपण उत्तर घेणार नाहीत, आपण इथे पर्यायांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, कारण या परीक्षा आता इथे आपल्याला असा प्रश्न विचारला, बियर विचारले, पण कोण जाणे पुढच्या याच्यामध्ये स्नॉट विचारतील, रोअर विचारतील परीक्षेला, म्हणून मी इथे काय करायचं आहे, आपण पर्यायांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, म्हणजे एक प्रश्न सोडता आपली 2-4 प्रश्नांची तर नक्कीच तयारी होईल। बघा, मग स्नॉट तर आपल्याला माहिती आहे बियर आणि हॉर्सचा आवाज त्याला आपण काय म्हणतो? स्नॉट म्हणतो। रोअर लायन गर्जना, सिंहाची गर्जना असते, आणि ग्रंट पिग असतो तो ग्रंट करतो, त्याच्या आवाजाला ग्रंट म्हणतात। आणि स्क्रीम, आता बघा हायना जे असते तिच्या आवाजाला काय म्हणतो आपण? स्क्रीम। हायना म्हणजे तरसचा आवाज असतो स्क्रीम। मग आता इथे बियर, मग आपल्याला सांगितलं हॉर्स आणि बियरच्या आवाजालाच आपण काय म्हणतो? स्नॉर्ट म्हणतो। मग इथे बियरच्या आवाजाला काय येणार आहे? स्नॉर्ट। ऑप्शन नंबर 1 हे आपलं आन्सर आहे। विच ऑफ द गिवन पेयर्स ऑफ ॲनिमल्स अँड साऊंड इज इनकरेक्ट। प्राणी आणि त्यांचे आवाज दिलेत, त्यापैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। मंकी चॅटर करेक्ट आहे, आऊल हुट्स हे पण करेक्ट आहे, फ्रॉग क्रॉक्स हे पण करेक्ट आहे, एलिफंट ग्रंट हे चुकीचं आहे, कारण एलिफंटच्या आवाजाला आपण काय म्हणतो? ट्रम्पेट। एलिफंटच्या आवाजाला आपण म्हणतो ट्रम्पेट, कारण ग्रंट हा बियरचा आवाज आहे, हे आत्ताच आपण इथे बघितलेलं आहे, म्हणून मी इथे अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4। सॉरी, ग्रंट हा कुणाचा आवाज आहे? तर ग्रंट हा पिगचा आवाज आहे, मग याची जोडी ही पाहिजे होती, आणि एलिफंटचं ट्रम्पेट, म्हणून मी इथे अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 4, आणि बियरचा आवाज आहे स्नॉट। पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोविंग इज द यंग वन्स ऑफ ॲन ॲनिमल। खालीलपैकी प्राण्यांचे पिल्लू कोणते? फॉक्स कोल्हा, शीप मेंढी, माऊस उंदीर, काल्फ। आता बघा, काल्फ हे प्राण्याचं नाव आहे, कोण? काऊ काल्फ म्हणजे गाईचं वासरू, म्हणून मी इथे हे काय आहे? यंग वन्स ऑफ ॲन ॲनिमल आहे, म्हणून मग आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, चूज द इनकरेक्ट पेअर। आऊल हुट्स बरोबर आहे, डक म्याऊज हे चुकीचं आहे, कारण डकचा आवाज कसा असतो? क्वॅक क्वॅक असतो, मग चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 2। फ्रॉग क्रॉक्स करेक्ट आहे, शीप ब्लिंड्स हे पण बरोबर आहे, ब्लिट्स हे बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा, डॉट डॉट इज द यंग वन्स ऑफ अ स्वॅन। आता हंसाचे पिल्लू कोणते? मग बघा बरं, इथे आता चिकन, हेनचं चिकन हे पिल्लू आहे म्हणजे कोंबडीचं पिल्लू, आणि हे कायग्नेट हे कोणाचं पिल्लू आहे? तर स्वॅनचं पिल्लू आहे कायग्नेट। मग हे गीज आणि डकलिंग, डकचं पिल्लू डकलिंग। मग इथे आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे पर्याय क्रमांक 2
स्वॅनचं पिल्लू आहे, यंग वन्स आहे कायग्नेट. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, विच ऑफ द पेअर ऑफ वर्ड्स इज इनकरेक्ट. पुढीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही. आता बघा इथे बी हाईव्ह, मधमाशी पोळ्यामध्ये राहते, बरोबर आहे. टायगर डेनमध्ये राहतो, गुहेमध्ये राहतो वाघ, बरोबर आहे. स्पायडर वेबमध्ये कोळ्याचं जाळं असतं, हे पण बरोबर आहे. हेन नेस्ट हे चुकीचे आहे. पक्ष्यांची घरटी असतात. कोंबडी घरटं बांधत नाही, ती कुठे राहते तर ती खुराड्यात राहते. मग खुराड्याला आपण काय म्हणतो, कूप म्हणतो. मग ही चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द लिव्हिंग प्लेसेस ऑफ अ हॉर्स कॉल्ड. आता घोड्याच्या घराला काय म्हणतात. ब्युरो हे रॅबिटचं घर आहे. केनलमध्ये डॉग राहतो, स्टेबलमध्ये हॉर्स राहतो आणि शेडमध्ये कोण राहतं, आपल्याला स्टेबल शेडमध्ये कोण राहतं, काऊ, बुल, ऑक्स हे राहतात, गाय, म्हैस, बैल. मग घोड्याच्या घराला काय म्हणायचं आहे, स्टेबल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द साऊंड ऑफ बर्ड्स. पक्ष्यांनी केलेला आवाज ओळखायचा आहे. मग बघा आता इथे पहिला आहे ब्रेज. ब्रे हा डॉंकीचा आवाज आहे. क्रिक हा क्रिकेटचा आवाज आहे. स्क्विक हा माऊसचा आवाज आहे आणि चिर्प हा स्पॅरोचा आवाज आहे, म्हणजेच पक्ष्यांचा आवाज आहे. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स यंग वन. प्राणी आणि त्यांचे पिल्लू यांची योग्य जोडी निवडायची. आता बघा इथे फॉक्स आहे. मग फॉक्सच्या पिल्लाला लॅम्ब म्हणतात का, नाही. मग फॉक्सचं पिल्लू कोणतं असतं, कब असतं. लॅम्ब हे शीपचं पिल्लू आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. लायन कब करेक्ट आहे. डॉग काल्फ हे चुकीचं आहे, कारण डॉगच्या पिल्लाला पपी किंवा पप म्हणतात. काल्फ हे काऊचं, टायगर काल्फ हे काऊ, कॅमल आणि एलिफंटचं पिल्लू आहे. मग डॉगच्या पिल्लाला पपी म्हणतात, म्हणजे हे पण इथे चुकीचं दिलं आहे. टायगर पप हे पण इथे चुकीचं आहे, कारण टायगरच्या पिल्लाला कब म्हणतात. म्हणून मी इथे आपल्याला योग्य जोडी विचारले. मग योग्य जोडी आहे ऑप्शन नंबर 2, लायन कब. पुढचा प्रश्न बघा, द यंग वन्स ऑफ अ डिअर इज कॉल्ड. हरणाच्या पिल्लाला काय म्हणतो आपण, तर बघा हरणाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो, फाऊन म्हणतो. हरणाच्या पिल्लाला आपण फाऊन म्हणतो. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता फोल हे हॉर्सच्या आणि डॉंकीच्या पिल्लाला फोल म्हणतात. काल आत्ताच सांगितलं, काऊ, कॅमल आणि एलिफंट यांच्या पिल्लाला काल्फ म्हणतात. आणि कब हे लायन, टायगर आणि फॉक्स यांचं जे पिल्लू असतं त्याला कब म्हणतात. मग हरणाच्या म्हणजे डिअर, द यंग वन्स ऑफ अ डिअर इज कॉल्ड फाऊन. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट साऊंड डज अ कुकू मेक. आता इथे कोकिळ कोणता आवाज करतो असं विचारले. मग बघा क्रो हा आवाज काऊचा असतो, म्हणजे कावळ्याचा आवाज क्रो असतो. कू हा आवाज बघा, कू हा आवाज पिजन, डव आणि कुकूचा असतो. मग आपल्याला कुकूचाच विचारले. मग इथे आवाज आहे पर्याय क्रमांक 2 हा योग्य आवाज आहे. हाऊल हा जॅकलचा आवाज असतो आणि काव हा क्रोचा आवाज असतो. म्हणून मी इथं आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. 33वा प्रश्न, विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ मंकी. माकडाचे राहण्याचे ठिकाण कोणते. बघा होलमध्ये रॅबिट राहतो, कोटमध्ये कॉक राहतो, म्हणजे कोंबडी कोटमध्ये राहतात. कोटमध्ये कॉक राहतो. आणि मग माकड कुठे राहतं तर झाडावर. आणि नेस्टमध्ये पक्षी बर्ड्स राहतात, स्पॅरो वगैरे. मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ट्री. पुढचा प्रश्न, विच ऑफ द गिवन पेअर्स ऑफ अ वर्ड इज इनकरेक्ट. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. आता बघा पिकॉक, पिहेन, इथे नर आणि मादी आहे, तर पिकॉक आणि पिहेन ही योग्य जोडी आहे. मंकी, ॲप ही पण योग्य जोडी आहे. ड्रॅक, डक हे पण योग्य आहे. बिली गोट, नॅनी गोट हे पण योग्य आहे. बघा इथे ॲप हे नको आहे. मंकीच्या
मादीला काय म्हणतो आपण? इन्फंट म्हणतो. मग इथे इन्फंट पाहिजे होतं म्हणून मी इथे चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक 2. बाकी पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा. इफ फॉक्स हॅव कब्स देन डॉट डॉट हॅव कब्स टू. जशी फॉक्सची पिल्ले कबच असतात तशी कोणाची म्हणजे यांची सुद्धा पिल्ले कब असतात. मग कुणाची पिल्ले कब असतात? तर बघा आता आपण बघूया पहिल्यापासून. गोट, गोटच्या पिल्लांना काय म्हणतो आपण? म्हणजे शेळीच्या पिल्लांना आपण कीड म्हणतो. ठीक आहे. बियर, बियरच्या पिल्लाला पण आपण काय म्हणतो? कब म्हणतो. बफेलोज, बफेलोच्या पिल्लाला आपण काल्फ म्हणतो. आणि शीप, शीपच्या पिल्लाला आपण लॅम्ब म्हणतो. मग आपल्याला काय पाहिजे? कब पाहिजे. जसं फॉक्सचं पिल्लू पण कब, तसं बियरचं पिल्लू पण कबच असतं. म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस फॉर पिग. डुकराच्या राहण्याचे योग्य ठिकाण निवडा. आता बघा केनल, तर केनलमध्ये कोण राहतं? तर केनलमध्ये डॉग, डॉगच्या घराला केनल म्हणतात. हॉर्सच्या घराला स्टेबल म्हणतात. आणि डेन, लायन, टायगरच्या ह्याला डेन म्हणतात. स्टाय. डुकराच्या म्हणजे पिगच्या घराला, पिगचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला आपण स्टाय म्हणतो. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. रिडल टाईम. आय एम अ डॉमेस्टिक ॲनिमल, म्हणजे मी पाळीव प्राणी आहे. आय लाईक टू ड्रिंक मिल्क अँड ईट माईस. मला दूध प्यायला आवडतं आणि माईस, ईट माईस म्हणजे माऊस पण खायला आवडतं. आयडेंटिफाय माय साऊंड, माझा आवाज ओळखायचा आहे. म्हणजे बघा माईस म्हणजेच काय? उंदीर खायला आवडतं आहे की नाही. म्हणजे मला दूध पण आवडतं आणि मला उंदीर पण आवडतं. उंदीर हे माऊसच आहे. आता बघा मी पाळीव प्राणी आहे, मला दूध प्यायला आणि उंदीर खायला आवडते. माझा आवाज ओळखा. मग आपल्याला माहिती आहे म्याव म्हणजे कॅट हे असा प्राणी आहे की जे पाळीव प्राणी आहे, दूध पण पितो आणि उंदीर पण खातो. मग इथे काय? म्याव. ऑप्शन नंबर 3 हे आपलं आन्सर आहे. इफ पिग्स स्क्विअल देन वुल्व्स. जर डुक्कर स्क्विअल म्हणजे कर्कश आवाज काढतात तर लांडगे कसा आवाज काढतात? मग बघा बरं लांडग्यांचा आवाज कसा असतो? तर लांडग्यांचा आवाज असतो हाऊल. वुल, हाऊल. इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य जोडी निवडायची आहे. आता बघा इथे आपल्याला या पद्धतीने दिलेलं आहे चार्ट. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बियर रोअर. म्हणजे बघा ॲनिमल आणि देअर साऊंड आहेत, पण बियरचा आवाज रोअर असतो का? नाही, उलट कोण? सिंह रोअर करतो, सिंह गर्जना करतो. मग बियरचा आवाज कसा असतो? ग्राउल, ग्राउल्स. मग हे चुकीचं आहे. आऊल हुट्स हे करेक्ट आहे. पिग ग्राउल हे चुकीचं आहे, कारण पिगच्या आवाजाला ग्रंट असे म्हणतो आपण, आहे की नाही. ग्रंट आवाज असतो त्याचा. आणि फ्रॉगचा आवाज स्क्वॅक दिले इथे, चुकीचं आहे. फ्रॉगचा आवाज असतो क्रॅक्स. बघा क्रोक्स असतो. मग इथे या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे? मग बघा या प्रश्नाचं आपलं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 ही योग्य जोडी आहे. बघा या पद्धतीने आपण ॲनिमल अँड बर्ड्स, देअर साऊंड, लिव्हिंग प्लेसेस अँड देअर यंग वन्स हे पाहिलेलं आहे. त्याच्यावरील एक्सरसाइज पण सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.